नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी अजूनही जे थर्ड लिस्ट आली नाही, चौथी लिस्ट आली नाही आणि पाचवी लिस्ट आली नाही आहे। आणि बाकीच्या जर राज्यांत जर आपण पाहिलं तर तिथे जे आहे पहिली लिस्ट आली आहे, दुसरी लिस्ट आली, तिसरी आली आणि चौथी आलेली आहे। आता पाचवी सुद्धा येणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट, फोर्थ लिस्ट आणि पाचवी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। आणि पाचव्या लिस्टचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व डिव्हिजनचा याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। अहमदनगर डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, अकोला, अमरावती, संभाजी महाराजनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार पाचव्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा किती पर्सेंटेज आपल्याला असले पाहिजे जेणेकरून आपला पाचव्या लिस्टमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट, चौथी लिस्ट आणि पाचवी लिस्ट ह्या ज्या एका दमाने जे तुमच्या लागणार आहे तर कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे आणि ज्यांचा 70% 80% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो मी रोजच्या रोज या ठिकाणी चेक करत आहे की पोस्ट ऑफिस जीडीएसची थर्ड लिस्ट आली काय, फोर्थ लिस्ट आली काय, पाचवी लिस्ट आली काय। तर रोजच्या रोज मी चेक करत आहे, रात्रंदिवस मी या ठिकाणी चेक करत आहे, पण अजूनही जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट आली नाही, चौथी आली आणि पाचवी आली आहे। तर यामागचं सुद्धा बरेच काही कारण आहे, काही ना काही त्या ठिकाणी त्यांचं चालू असेल, ठीक आहे। त्याचबरोबर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता असल्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो ह्या लिस्ट येऊ शकल्या नाही, कारण की 19 ऑक्टोबरला जे थर्ड लिस्ट पूर्ण बाकीच्या राज्यांची आली, थर्ड लिस्ट आली, फोर्थ लिस्ट सुद्धा आली, चौथी लिस्ट आली, पण महाराष्ट्राची थर्ड लिस्ट आली नाही आणि चौथी लिस्ट आली नाही, कोण की आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागली होती 15 ऑक्टोबर पासून। जर समजा 15 ऑक्टोबरच्या अगोदर जर समजा लिस्ट लागली असती थर्ड, तर महाराष्ट्राची सुद्धा थर्ड लिस्ट आली असती, पण आचारसंहिता असल्यामुळे जे हे येऊ शकली नाही, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला जे संयम ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खचून जायचं नाही आहे। ज्यांना सुद्धा वाटत असेल की बा अजून लिस्टा कोण नाही लागल्या तर तुम्हाला संयम ठेवा लागेल विद्यार्थी मित्रांनो। आता हे थर्ड लिस्ट आणि फोर्थ लिस्ट आणि पाचवी लिस्ट, तर ह्या एका दमाने जे तीन लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, थर्ड लिस्टही लागणार आहे, फोर्थ लिस्टही लागणार आहे आणि पाचवी लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर हे कोणत्या तारीखपर्यंत लागणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा 10 डिसेंबरच्या अंदर तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे। 10 डिसेंबरच्या अंदर पर्यंत जे हे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे, थर्ड लिस्टही लागणार आहे, चौथी लिस्ट लागणार आहे आणि पाचवी लिस्ट लागणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, बाकी अफवावर तुम्ही या ठिकाणी विश्वास ठेवू नका, ठीक आहे। कारण की मला जे जवळपास 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे, कारण की दरवर्षी पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जागा निघतात आणि त्यामध्ये जवळपास 7 लिस्टा दरवर्षी येत असते महाराष्ट्राच्या, पण ह्या वर्षी असं वाटत आहे की 6 ते 7 लिस्टा यावर्षी येऊ शकते। तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या लिस्टा लागणार आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। तर आता या कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे पाचव्या लिस्टचा तर तो मी तुम्हाला सांगून देतो। आणि पाचव्या लिस्टचा जो कडाप हा डाऊन जाणार आहे। पहिली जेव्हा लिस्ट आली होती ती एकदम हाय होती, 100 पैकी 100, दुसरी लिस्ट आली त्यापेक्षा कमी लागली होती, आता तिसरी लिस्ट त्यापेक्षा कमी जाणार आहे, तिसऱ्या लिस्टपेक्षा चौथी लिस्ट कमी जाणार आहे आणि चौथ्या लिस्टपेक्षा कमी पाचवी लिस्टमध्ये जाणार आहे कडाप, ठीक आहे। तर कडाप किती जाणार आहे पाचव्या लिस्टचा ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा सर्वात कमी जो कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो आणि 70% 80% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेवटी। तर आता सर्वात कमी जो कडाप जाणार आहे तर कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे तर पहा चंद्रपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे आणि सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर हे 5 डिव्हिजन आहे, या 5 डिव्हिजनमध्ये पाचव्या लिस्टचा कडाप डाऊन जाणार आहे, कमी जाणार आहे। तर आता या ठिकाणी किती जाणार आहे तर पहा तुम्ही जर समजा आता एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे, 88 पर्यंत कडाप जाणार आहे। बाकी तुम्ही एससी असाल, ओबीसी असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 ते 90 पर्यंत तुमचं होऊन जाणार आहे सिलेक्शन पाचव्या लिस्टमध्ये, ठीक आहे।
तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे। बाकी तुम्ही जर समजा PWD कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत सुद्धा या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होऊन जाणार आहे तुमचं, 80 पर्यंत जरी असेल तर, ठीक आहे। तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी आहे। बाकीचे जे डिव्हिजन आहे तर पहा, अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे आणि धुळे डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे विद्यार्थी मित्रांनो किती जाणार आहे तर पहा, अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, संभाजीनगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे पाचव्या लिस्टचा तर पहा, एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 89 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, 89 पर्यंत जाणार आहे। तुम्ही जर समजा एससी कॅटेगरीचे असाल, ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 91 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे, 91% पर्यंत कटाप जाणार आहे। आणि तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर 85 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसूल आहे, नांदेड आहे, त्याचबरोबर नाशिक आहे। तर एवढे जे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक। तर या डिव्हिजनचा जो कटाप आहे एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 89 ते 90 च्या आसपास कटाप जाणार आहे, कारण की जागा कमी, अर्ज जास्त आलेले आहे। आणि एससी, ओबीसी, ओपन आणि या कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 91 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे, 91% पर्यंत एवढा जाणार आहे। आणि PWD असेल तर 85-86 पर्यंत कटाप जाणार आहे। बाकीचं जे डिव्हिजन आहे तर पहा, नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे। एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे असाल तर 91 ते 92 पर्यंत सिलेक्शन तुमचं पक्क होणार आहे, ठीक आहे। बाकी तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल तर 85 ते 83 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे। तर पहा, मिरज डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, सांगली डिव्हिजन, सातारा डिव्हिजन। तर या डिव्हिजनचा जो कटाप आहे एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटाप हा 90 पर्यंत जाणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी आहे, ह्या कॅटेगरीचा कटाप 91-92 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे। तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85-86 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे। तर एवढा डिव्हिजन आहे तर पहा, सातारा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे तर तुम्ही जर समजा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 89 पर्यंत किंवा 90 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे। एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचा 91-92 पर्यंत कटाप या ठिकाणी जाणार आहे, एवढ्या याच्यावर सिलेक्शन होऊन जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे। आणि PWDचे जर तुम्ही असाल या डिव्हिजनचे अगोदरचं श्रीरामपूर झालं, सोलापूर, ठाणे झालं, त्याचबरोबर सातारा झालं, तर PWD कॅटेगरीचा 85 पर्यंत सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर पहा, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन। तर या डिव्हिजनचा जो कटाप आहे तर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 90-91 पर्यंत जाणार आहे, कटाप जास्त जाणार आहे या डिव्हिजनला। आणि तुम्ही जर एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे असाल तर 91-92 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर एवढाच कटाप जाणार आहे, एवढाच सेफ झोन आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 85-86 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना 70%, 80% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे तर 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे। सगळ्यात जी शेवटली लिस्ट लागणार आहे तर त्यामध्ये ज्यांना 70%, 80% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। मी तुम्हाला सर्व डिव्हिजनमध्ये मी सांगत आहे कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये, पण भरपूर डिव्हिजनमध्ये जे आहे 70%, 80% एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे शेवटल्या लिस्टमध्ये। तर तुम्हाला संयम ठेवायचा 31 डिसेंबर पर्यंत। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।